हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मनोज चौधरी आजच्या या झूम मीटिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर ज्या पद्धतीने तुम्ही आज एक चांगला निर्णय घेतलाय, राईट. मी पण आजच्या 4 वर्षापूर्वी अशाच एका मीटिंग मध्ये जाण्याचा आणि बसण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्या एका निर्णयामुळे आज माझी लाईफ पूर्णपणे 360 डिग्री बदलली मित्रांनो. आणि सर्वप्रथम मी तुमचं स्वतःचं तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करू इच्छितो, कारण का तुम्ही आज एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटीसाठी या झूम मीटिंगला आलात. नंबर 2 ला तुम्ही टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे का ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक मिळाली आहे. आणि तिसरी जी टाळी आहे ती ह्या देवासाठी झाली पाहिजे, कारण देवाच्या मर्जी बगैर झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही मित्रांनो. तर तुम्ही स्वतः पुढील 40 मिनिटं हे सेशन पूर्ण बघणार आहे, त्यासाठी देवाचे पण आपण धन्यवाद केले पाहिजे. तर मित्रांनो, बघा, आजच्या सेशनमध्ये 40 मिनिटांमध्ये तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस होणार आहे. मी हे का म्हणतोय, कारण का आजच्या 4 वर्षांपूर्वी मी पण एक निर्णय घेतला आणि मी या कामाला सुरुवात केली. प्रश्न हा आहे, ही मीटिंग फक्त ऐकून घेणे आणि मीटिंग ऐकून घेतल्याच्या नंतर एक डिसिजन घेणे हे फार गरजेचं आहे. त्यावेळेस ज्यावेळेस मी 4 वर्षांपूर्वी अशा एका प्रोग्राम मध्ये गेलो होतो, तेव्हा माझ्यासोबत खूप सारे नवीन लोक बसलेली होती. परंतु त्या नवीन लोकांपैकी मी एकट्या व्यक्तीने एक डिसिजन घेतला, त्यामुळे आज माझी लाईफ बदलली आहे. आणि मला सुद्धा आवडेल तुमची लाईफ चेंज करण्यासाठी मदत करायला. चालतंय मित्रांनो, तर सर्वप्रथम मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. आजची जी आपली झूम मीटिंग आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे. तर स्टार्ट करूया आजचे सेशन. तर बघा, काही सजेशन आहेत माझ्याकडनं, है ना. तुम्हाला ते सजेशन आवडतील असं नाहीये. तर सजेशन काय काय आहेत? कॅमेरा ओपन ठेवला पाहिजे जर तुम्ही झूम मीटिंग वरती ही मीटिंग अटेंड करत आहात तर. नंबर 2, डायरी पेन तुमच्या जवळ असली पाहिजे, राईट. जर डायरी पेन नसेल तर काही फायदा होणार नाही मित्रांनो, कारण का जो जो नोट छापतो तो नोट छापतो, है ना. म्हणजे जो नोट्स बनवतो तोच पैसे कमवतो. त्याच्यानंतर शेवटपर्यंत बघा मित्रांनो, है ना. हे 40 मिनिटं शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्यासाठी एक जबरदस्त सरप्राईज आहे. एक असे व्यक्तिमत्व तुम्हाला त्यांची लाईफ जर्नी सांगणार आहे मित्रांनो. ऑलरेडी वेल सेटल गव्हर्नमेंट जॉब, वेल सेटल फॅमिली बॅकग्राऊंड असून सुद्धा त्यांनी ह्या व्यवसायाला ऍज अ करिअर म्हणून घेतलं आणि त्यांची लाईफ कशा पद्धतीने चेंज झाली हे तुम्हाला कळेल. कारण आजच्या डेटला जॉब तर प्रत्येकाला लागतो असं नाहीये, पण प्रत्येकाचं स्वप्न असतं गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे. आणि त्या व्यक्तीला गव्हर्नमेंट जॉब लागलाय मित्रांनो, तरी सुद्धा तो व्यक्ती आमच्या सोबत हे काम करतोय. पुढे जाऊया. ही लिंक कोणाकडे तुम्ही शेअर करू नका प्लीज, है ना. जर मला सांगा, तुम्हाला जर का अमृत भेटलं तर तुम्ही पिणार, तुमच्या फॅमिलीला पाजणार, का गावात वाटत फिरणार? डेफिनेटली तुम्ही स्वतः पिणार, मग फॅमिलीला पाजणार 100%. तर ही लिंक गावात वाटत नका बसू. ही लिंक फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा, तुमच्या फॅमिलीपर्यंतच मर्यादित ठेवा. आणि जी लोक अटेंड करतील त्यांना प्लीज डिस्टर्ब करू नका. आणि मला तुम्ही ऍज अ कोच होणार ऍक्सेप्ट करा. 100% तुमच्या लाईफमध्ये बदल होणार आहे. टाइम, मनी, एनर्जी तुम्ही देणार आहेत. क्वेश्चन आन्सर हे शेवटी होणार आहे ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला लिंक मिळाली आहे. तुमचे जे काही तुम्ही नोट्स बनवणार, जे काही क्वेश्चन बनवणार आहे, त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला शेवटी ज्या व्यक्तीने लिंक पाठवली त्यांच्याकडनं मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं, यूज चॅटबॉक्स. जर तुम्ही झूम वरती ही मीटिंग अटेंड करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला चॅटबॉक्स आपल्याला ऍक्टिव्हली यूज करायचा आहे. पुढे जाऊया. बिझनेस अपॉर्च्युनिटी. आजच्या ह्या डेटमध्ये आज कळत न कळत कोणाला कितीही पगार असला आणि मी जर आज 10 लोकांना विचारलं, सर आपल्याला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे का, तर 10 पैकी 10 लोक म्हणतात हो. मित्रांनो, एक्स्ट्रा इन्कम ही आज ऑप्शन नाहीये, तर ही काळाची गरज बनलेली आहे. तर आजची ही जी मीटिंग आहे, या मीटिंग मध्ये 3 प्रकारचे लोकांचा खूप फायदा होणार आहे. है ना. 3 मानसिकतेचे लोक असतात. पहिली मानसिकता काय असते काही लोकांची, की सर मला आहे ना हे 10-15 हजारात काम करायचं नाही यार, आहे ना, मी कंटाळा आला. आणि मार्केटमध्ये पहिली गोष्ट तर जॉब नाहीये. आणि जॉब लागला जरी तरी 10, 12, 15 हजाराच्या वरती पगार मिळत नाहीये. दुसरी कॅटेगरी अशी मित्रांनो जी माझी आहे, जी माझ्यासारखी लोक आहेत, की ज्यांची स्वप्न खूप मोठी आहेत. आणि 100% त्यांना विश्वास आहे की जिथं ज्या क्षेत्रात ते काम करताय त्यापैकी एकही स्वप्न पूर्ण होणार नाही, फक्त झोपेतच स्वप्न पूर्ण होतील. आणि तिसरी जी कॅटेगरी मित्रांनो, ही फार अवघड आहे. तिसरी कॅटेगरी काय म्हणते, की यार मी माझ्या आई वडिलांकडून ताणे ऐकून, माझ्या नातेवाईकांचे ताणे ऐकले, मित्रपरिवाराचे ताणे ऐकले, यार लाईफ मध्ये काहीतरी मोठं करायचं, है ना. बऱ्याच लोकांना वाटतं की यार आपला जन्म मनुष्याचा झालाय तर आपल्याला काहीतरी मोठं केलं पाहिजे. डेफिनेटली. तर ज्या व्यक्तींना आयुष्यात काहीतरी मोठं अचिव्हमेंट करायचं, नेम फेम कमवायचं, तर त्यांच्यासाठी आजचा हा प्रोग्राम असेल. पुढे जाऊया मित्रांनो. स्क्रीनवर तुम्हाला खूप सारे प्राणी दिसत आहे. आणि लहानपणी माझ्या शिक्षकांनी, माझ्या आई वडिलांनी मला एकच सांगितलंय, की बेटा मनोज, मनुष्य पण एक प्रकारचा प्राणी आहे.
पण ह्या प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये एक सगळ्यात मोठा फरक आहे, तो म्हणजे ड्रीम, स्वप्न. मनुष्य काय बघतो, तुम्ही काय बघतात? स्वप्न. जर तुमचे स्वप्न मोठे असतील तर डेफिनेटली हा प्रोग्राम तुम्ही अटेंड पुढे कंटिन्यू केला पाहिजे. तर बघा, एक कॉमन माणसाचे स्वप्न काय असतात, मी स्क्रीनवर शेअर करतो. एक चांगलं घर असलं पाहिजे, मुलांचं चांगलं एज्युकेशन झालं पाहिजे, घरासमोर एक 4 व्हीलर असली पाहिजे. जर महिला ही मीटिंग जर अटेंड करत असाल तर त्यांना वाटतं आमच्याकडे सोनं नाणं असलं पाहिजे. काही लोकांना वाटतं माझ्यावरचं आहे ना कर्ज नसाल नको यार, कर्जामुळे आहे ना. बघा, भारतातले 95% लोक गरीब काय माहिती आहे का, कारण त्यांच्यावर खूप सारं कर्ज आहे. आणि प्रत्येकाला वाटतं माझं कर्ज फिटला पाहिजे. बी युअर ओन बॉस. बऱ्याचशा लोकांना वाटतं की जे जॉबला आहेत ना, यार रोज रोज यार उठल्यानंतर कटकट नको मला त्या बॉसची. रविवारी मस्त मज्जा येते कारण सुट्टी असते, शनिवारी मस्त मज्जा येते सुट्टी असते, पण सोमवारी परत जॉबला जायचा कंटाळा येतो. ज्यांना वाटत असेल की यार मला फ्रीडम, मला लाईफ पाहिजे, तर ते पण एक काही लोकांचं स्वप्न असतं. काही लोकांना वाटतं देवाने एवढी भारी दुनिया बनवली आहे, तर ती दुनिया जी बनवली आहे त्याच्यामध्ये खूप सारा मोठा आपला फिरता आलं पाहिजे, वेगवेगळे जागे आपण लोकेशनला गेलं पाहिजे. तर मित्रांनो, सेम टू सेम माझं एक ड्रीम आहे. वयाच्या माझा 36 ज्यावेळेस वर्षात होईल, मी 36 इयर, त्यावेळेस मला पॅरिसच्या टावर समोर माझा बर्थडे केक कट करण्याची एक माझं ड्रीम आहे, एक माझा गोल आहे. काहींना वाटतं सर आमच्याकडे घर, गाडी, बंगला, घोडा सगळं आहे, परंतु आम्हाला आहे ना आता आम्हाला दान करायचंय, है ना. मग मला सांगा मित्रांनो, जर का तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय लागेल? तुमच्या मनात एकच आला असेल, पैसा. पण मित्रांनो, नुसता पैसा असून फायदा नाहीये, खूप सारा पैसा लागणार आहे. मग आजच्या डेटला तुम्ही आणि आम्ही कशा पद्धतीने पैसे कमवतो त्याच्यावर एकदा आपण नजर टाकू. हाऊ वी अर्न मनी टुडे. मोस्ट ऑफ द लोक जी मीटिंग बघत असाल ते स्टुडंट असेल, हाऊसवाईफ असेल किंवा जॉबला जाणारा असेल, पण त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी अशाच पद्धतीने पैसे कमवतोय की 1 तारखेला नोकरीला जायचं, 30 तारखेपर्यंत गाढवासारखी मेहनत करायची, आणि मग दुसऱ्या महिन्याच्या 1 तारखेला पगार होणार आणि तो पगार 10 तारखेपर्यंत संपणार. जर का तुम्ही ह्या सिच्युएशन मधून जात असणार तर 100% ही मीटिंग शेवटपर्यंत बघा. कारण का आपल्याकडे आजच्या डेटला आवक कमी आणि जावक जास्त आहे, म्हणजे पैसा येण्याचे मार्ग कमी आहेत आणि जाण्याचे मार्ग जास्त आहे. आजच्या डेटमध्ये भारतातले 95% लोक गरीब काय माहिती आहे, कारण त्यांच्याकडे एकच सोर्स ऑफ इन्कम आहे, ते एकीकडूनच पैसे कमवत आहेत. आणि जाण्याचे मार्ग हजार आहेत. जाण्याचे मार्ग काय काय आहेत? दवाखान्याचा खर्च आहे, मोबाईल रिचार्ज आहे, गाडीमध्ये पेट्रोल आहे, कर्जाचे हप्ते आहे, मुलांची शाळेची फी आहे, लग्न कार्य आहे, हळद आहे, त्याच्यानंतर एंगेजमेंटचा खर्च आहे, XYZ इत्यादी प्रकारचे खर्च आपल्याला लागून गेलेले आहेत. मग मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक एक्सायटेड आहात याचं सोल्युशन घ्यायला? मित्रांनो, गेल्या 4 वर्षात मला याचं एकदम जबरदस्त सोल्युशन भेटलंय, आणि ते सोल्युशन आहे हे. करायचं काय आहे? जी बादली आहे त्याला तिघड लावायचे नाहीये. प्रत्येकाला वाटतं की पैसा वाचला पाहिजे, सर नो, आणि पैसे वाचवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे पैसे खर्च करायचा कमी करा. ते मोबाईल रिचार्ज नका करू, मुलांना शाळेत नका पाठवू, दवाखान्याची फीज नका भरू, XYZ ह्या सगळं करू नका. डेफिनेटली तुमच्या बादलीमध्ये खूप सारा पाणी साचेल, म्हणजे डेफिनेटली तुमच्या बँक अकाउंटमध्ये खूप सारे पैसे मित्रांनो साचणार आहे. पण हे सोल्युशन असू शकतं का? तर अजिबात नाहीये. तर मित्रांनो, ह्याच्यावरती सोल्युशन आहे एक्स्ट्रा इन्कम सोर्स. मग आता एक्स्ट्रा इन्कम सोर्स साठी काय काय ऑप्शन मार्केटमध्ये आहे? तर 2 ऑप्शन आहे. माणूस नोकरी करून पण पैसे कमवतो, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे व्यवसाय करून पण पैसे कमवते. 2 ऑप्शन आपल्याकडे आहे. तर व्यवसाय केला पाहिजे सगळ्यांना वाटतं. सर, तुम्ही जर मीटिंग बघत असाल तर तुमच्या मनात आला असेल, बऱ्याचशा लोकांना शार्क टँक बघून तर फारच लोकांना वाटतं की आमचा पण स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे. पण आपण स्वतःचा व्यवसाय का करू शकत नाही? तर मी गेल्या 4 वर्षांच्या अनुभवातून मला एकच कळालं, प्रत्येकाला वाटतं व्यवसाय करण्यासाठी खूप सारा पैसा लागतो. आणि मित्रांनो, हे खूप मोठं मिथ आहे. व्यवसाय करण्यासाठी खूप सारा पैसा नाही, तर एक युनिक आयडियाची गरज असते. तर पुढे जाऊया. तर ज्याही लोकांना वाटत असेल की मला माझ्या कर्जातून बाहेर निघायचंय, मला माझे जे काही प्रॉब्लेम आहे पर्सनल त्याच्यातून बाहेर निघायचंय, मला एक्स्ट्रा इन्कम करायचंय, मला माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं करायचंय, त्यांनी ही मीटिंग शेवटपर्यंत अटेंड करा. पुढे जाऊया. तर आपल्याकडे एक युनिक बिझनेस मॉडेल आहे. हा युनिक बिझनेस मॉडेल काय? 80 वर्ष जुना आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की यार 80 वर्ष जुना आहे ना, आता आपल्यापर्यंत कसा आला? तर भारत हे फार मागे आहे. जी गोष्ट विदेशात म्हणजे आपण 20 वर्ष विदेशाच्या मागे चाललोय, त्याच्या मागे मागे चाललोय, अमेरिकेच्या मागे चाललोय. तर 80 वर्ष जुना बिझनेस आहे. 100 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये चालतो. 1998 मध्ये भारतात आला, आज 25 वर्ष झाले, पण आपल्यापर्यंत पोहोचायला 25 वर्ष लागले. ही फार मोठी शोकांतिक आहे. 130 युनिव्हर्सिटीमध्ये सिलेबसचा पार्ट आहे. मित्रांनो, जी गोष्ट अकॅडमिक सिलेबसमध्ये शिकवली जाते ती चुकीची असू शकते का? नाही. तर 130 युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जात आहे,
2021 मध्ये 27,000 करोडचा टर्नओव्हर होता आणि 2025 जे का आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला अशा एका संधी दिली जाते आहे का ज्या इंडस्ट्रीचा 64,500 करोडचा टर्नओव्हर आहे आणि तुम्हाला त्या इंडस्ट्रीचा पार्ट बनण्याची खूप मोठी संधी आहे. हा युनिक मॉडेल का आहे? युनिक बिझनेस मॉडेल मी का म्हणतो, आगळा वेगळा का म्हणतो? कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच नाहीये. इन्व्हेस्टमेंट जिथं नाही तिथे रिस्क पण नाहीये. प्रत्येकाला वाटतं की यार हा व्यवसाय करण्यासाठी खूप इंजिनियर, डॉक्टर, लॉयर किंवा BA, BBA, MBA झालेला पाहिजे. तर नो क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. कुठल्या प्रकारचं क्वालिफिकेशनची गरज नाहीये. नो फुल टाइम कमिटमेंट. मित्रांनो, मी पण फार अटकलेलो होतो. मला असं वाटायचं की यार मला कसं जमणार आणि मी कसं करणार, माझ्याकडे तर वेळच नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटायचं हा व्यवसाय मी करू शकत नाही. पण तुम्ही तुमच्या फावल्या वेळेनुसार हा व्यवसाय करू शकता आणि नो लिमिट ऑन वेल्थ क्रिएशन. म्हणजे काय? अनलिमिटेड पैसा कमवण्याची इच्छा आहे. तुमच्यापैकी किती लोकांना अनलिमिटेड पैसा कमवण्याची इच्छा आहे त्यांनी हात पकडा. क्या बात. कारण का ह्या व्यवसायामध्ये आपण टीमवर्क करतो. अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला ही लोक श्रीमंत का झाली? त्याच्या मागचं रहस्य आहे अदर पीपल मनी, अदर पीपल एफर्ट्स. त्यांनी कुठलंही काम मित्रांनो स्वतः केलं नाही. त्यांनी त्याच्यासाठी लोक रिक्रूट केले, लोकांकडनं मेहनत करून घेतली, लोकांचे कामाचे तास वाढले, त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट ह्यांचे पण कामाचे तास वाढले आणि हे जगामध्ये श्रीमंत झाले. तर त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टीमवर्क करायचं आहे मित्रांनो. तर जे युनिक बिझनेस आहे मित्रांनो, ते युनिक बिझनेसचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस. आता प्रथमदर्शनी ज्या वेळेस मी डायरेक्ट सेलिंग हे नाव ऐकलं होतं तर मला पण थोडंसं छातीत धडधड झालं. यार डायरेक्ट सेलिंग, सेलिंग बिलिंग यार माझ्या लायकीचं नाहीये. मला सेलिंग नाही करायची. पण माझे जे सिनियर होते त्यांनी मला एकच सांगितलं, मनोज सर तुम्ही गुलाबजाम खाल्ले का? मी म्हटलं हो. गुलाबजामुन मध्ये गुलाब असतात? म्हटलं नाही. त्याच पद्धतीने डायरेक्ट सेलिंग मध्ये सेलिंग तर आहे पण सेलिंग नाहीये. है ना, शब्द सेलिंग आहे पण सेलिंग नाहीये. मग ते कसं? म्हटलं सर डायरेक्ट सेलिंग मग काम कसं करतं, याच्यातून माझा फायदा काय होणार? तर त्यांनी मला सांगितलं तर डायरेक्ट सेलिंग समजण्याआधी तुम्ही ट्रेडिशनल बिझनेस समजून घ्या. आता ट्रेडिशनल बिझनेस मध्ये काय असतं, एक असते फॅक्टरी, एक असते कंझ्युमर. है ना, मॅन्युफॅक्चर आणि कंझ्युमर दोन पार्ट आहे. मॅन्युफॅक्चरकडे फॅक्टरीमध्ये ती गोष्ट कुठली 30% बनते आणि कस्टमर पर्यंत येता येतात ती 100% बनते. मग मला सांगा 70% रक्कम गेली कुठं? 70% लोक डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, ऍडव्हर्टाइजमेंट ह्या लोकांनी ठेवली. आणि मला खरंच छातीवर हात ठेवून सांगा, तुम्ही श्रीमंत झाला का दुकानदार श्रीमंत झाला? एक्झॅक्टली, दुकानदार श्रीमंत झाला. कारण का 70% रक्कम कोणाच्या खिशातून काढल्या ते माहिती? एका कस्टमरच्या खिशातून. मग हा ट्रेडिशनल बिझनेस झाला. मग डायरेक्ट सेलिंग मध्ये काय बदल होतो? डायरेक्ट सेलिंग मध्ये इथं पण सेम टू सेम 30% कंपनीत प्रोडक्ट बनतो. तो प्रोडक्ट कस्टमर खरेदी करतो 100%. मग इथं पण 70% रक्कम उरली. ती 70% रक्कम ऍज अ डायरेक्ट सेलर ते आमच्यासारख्या लोकांना मिळते. मग डायरेक्ट सेलर बनण्यामध्ये खूप सारा फायदा आहे मित्रांनो. जर का दुकानदार, ऍडव्हर्टाइजमेंट वाले, होलसेलर, रिटेलर वाले दरवर्षी नवीन नवीन फोर व्हीलर घेत आहेत, कस्टमर घेऊ शकत नाही. कारण कस्टमरचं नावच कष्ट करून करून मरणारा, म्हणून त्याचं नाव कस्टमर आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये डायरेक्ट सेलर बनण्याची खूप मोठी संधी आहे. खूप चांगला पैसा कमवण्याची संधी आहे. पुढे जाऊया मित्रांनो. मग मी फार हुशार होतो, एज्युकेटेड होतो. माझ्या डोक्यात एक डाऊट आला, डायरेक्ट सेलिंग हा काय बिझनेस आहे का? हे बिझनेस आहे. तर मी एक पेपर कटिंग पाहिलं, त्याच्यामध्ये वाचलं की डायरेक्ट सेलिंग बद्दल भारत सरकारने गाईडलाईन दिली. मग मित्रांनो, मी फार क्युरियस होतो तुमच्यासारखा. मग मी लगेच इंटरनेटवर गेलो, 22 पानांची डायरेक्ट सेलिंगची गाईडलाईन मी डाउनलोड केली आणि पूर्ण वाचली. त्या गाईडलाईन मध्ये जे महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. ते जर तुम्ही ऐकून घेतलं तर डेफिनेटली आज हा प्रोग्राम झाल्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायला खूप चांगली मदत होणार आहे. तर बघा, प्रेझन्स ऑफ मॅन्युफॅक्चर, एक मॅन्युफॅक्चर असला पाहिजे, एक बायर असला पाहिजे आणि जेन्युइन प्रोडक्ट असले पाहिजे. दुसरा पॉईंट आहे प्रॉपर डिस्ट्रीब्युशन सिस्टम. तुमच्या घरापर्यंत प्रोडक्ट कसा पोहोचतो ह्याची पण एक सिस्टम असली पाहिजे. जे काही प्रॉफिट आहे, जे काही कमिशन आहे ते टर्नओव्हरच्या वरतीच पाहिजे. आणि टॅक्सेस ऍज पर पेड गव्हर्नमेंट रूल्स. बघा मित्रांनो, ह्या जगामध्ये मला एकच कळालंय, तुम्ही सगळ्यांना उल्लू बनवू शकतात पण गव्हर्नमेंटला उल्लू बनवू शकत नाही. आणि गव्हर्नमेंटला उल्लू बनवू पण नका. कारण तुमचा जो काही टॅक्स असतो त्या टॅक्समुळे लाडक्या बहिणीला आज 1,500 रुपये येतात. मान्य करताय तुम्ही? मित्रांनो, या इंडस्ट्रीमध्ये 2% रेग्युलर प्रत्येक आठवड्याला मी टॅक्स पे करतो. खूप आनंदाची गोष्ट आहे की मी पण भारत सरकारच्या या टॅक्सेसमध्ये माझं छोटं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर टॅक्सेस आपण देतो. हे चार महत्वाचे पॉईंट आहे. मग मी काय केलं, मी गुगलला टाकलं की यार मला हे सगळे पॉईंट्स चांगले असणारी एक कंपनी पाहिजे. येस ऑर नो? आज मला सांगा, तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असेल तर तुमची इच्छा काय? तुमची इच्छा असते की सर आम्हाला आयफोन घ्यायचा आहे. जर का तुम्हाला मायक्रोवेव्ह ओव्हन घ्यायचं तर तुम्ही म्हणणार सर आम्हाला LGचं पाहिजे. सर आम्हाला AC घ्यायचं, तुम्ही म्हणणार आम्हाला डायकिनचं पाहिजे. सर आम्हाला मुलांना एज्युकेशनला टाकायचं, तुम्ही म्हणणार मला इंटरनॅशनल स्कूल पाहिजे. तर जर तुम्हाला डायरेक्ट सेलिंग मध्ये करिअर बनवायचं असेल तर तुम्हाला पण ब्रँड सोबत काम केलं पाहिजे.
मित्रांनो, मी गुगलला टाकलं टॉप 10 डायरेक्ट सेलिंग कंपनीज इन इंडिया 2025, तर एकच नाव आलं. त्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. मग माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड हे मी म्हणतो म्हणून नंबर एक आहे का? तर नाही. तुम्ही गुगलला सर्च करा. त्याच्यानंतर काही पॉईंट्स आहे, काही ठळक मुद्दे आहेत. तर कुठल्याही कंपनीची सर्वात पहिले आपण प्रोफाईल पाहिली पाहिजे. तर माय लाईफस्टाईलचे प्रोफाईल काय सांगते? 900 पेक्षा जास्त शॉपिंग इंडियामध्ये आहे. 45,000पेक्षा मोठे रँक याच्यावर TC टू रॉयल डायमंड. 7,000 प्लस लोकांना फॉरेन टूरला घेऊन गेले. मला स्वतःला खूप प्राऊड फील होतं मित्रांनो. मी जळगाव इथून बिलॉंग करतो, एका ग्रामीण भागातून बिलॉंग करतो. आज माझ्यासोबत मी 57 लोकांना 2023च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दुबई घेऊन गेलो. दुबईला मी 57 लोकांना घेऊन गेलो. त्या 57 लोकांमध्ये झाडू पोछा मारणारे लेडीज, त्यानंतर सफाई कर्मचारी, त्याच्यानंतर ओमनी ड्रायव्हर, ॲप्पे रिक्षा मेकॅनिक, एक डॉक्टर, JCB मेकॅनिक किंवा JCBचा ड्रायव्हर इत्यादी, म्हणजे ज्यांचा बॅकग्राऊंड नाही मित्रांनो, त्या लोकांना मी फॉरेन ट्रिपला घेऊन गेलो. त्यांच्याकडनं मला खूप सारे ब्लेसिंग मिळाले. ऑनलाईन ऑफलाईन मॉडेलमध्ये तुम्ही काम करू शकता. गेल्या 4 वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय ऑफलाईन करत होतो, परंतु ट्रेंडच्या हिशोबाने आपल्याला बदलावा लागेल. जर तुम्ही आज नाही बदलले तर लोक तुम्हाला बदलून टाकतील, म्हणून ऑनलाईन आम्ही हे काम चालू केलेलं आहे. मेंबर ऑफ आर्याने ऑन टाइम पेमेंट मास्टर. ज्या पद्धतीने जी लोक इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करतात, जसं काही इंडियन रेल्वे आहे, त्यांचा पगार कधी लक्षात घ्या, 30 किंवा 31 तारखेला त्यांची सॅलरी होते होते होते. शिक्षकांची सॅलरी होत नाही कारण इमर्जन्सीमध्ये नाहीये, है ना. तर याच्यात पण प्रत्येक बुधवारी पैसे कमवण्याचा आपल्याला खूप मोठा चान्स आहे. पुढे जाऊया, आपण प्रोडक्ट बघूया. आता प्रोडक्टमध्ये काय असतं? एखाद्या कंपनीची प्रोफाईल फार चांगली, पण प्रोडक्टमध्ये पण दम असला पाहिजे. आपल्याकडे एलिमेंट्स ब्रँड आहे, त्याला भारत सरकारचा आयुष प्रीमियम मार्क भेटलाय. आयुष प्रीमियम मार्क म्हणजे काय? हे जगातल्या WHO च्या GMP नुसार बनवले गेलेले आहे. त्यानंतर दुसरा ब्रँड आहे ऑन अँड ऑन, न्यू स्टार आहे, आहार आहे, MI होम आहे, इंडिया ग्रुप आणि MI डिजिटल. एवढ्या ब्रँड सोबत मित्रांनो आज आपण या ठिकाणी काम करत आहोत. त्याच्यापैकी आपण पहिले एलिमेंट ब्रँड बघू. हेल्थ केअरसाठी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत जे काही लोकांना हेल्थ इश्यू आहे, त्या सगळ्या आजारांवरती आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवरती प्रोडक्ट आहेत. आता सगळे प्रोडक्ट एक्सप्लेन करायला वेळ नाहीये. ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला लिंक भेटलेली आहे, त्या व्यक्तीला तुम्ही फोनवरती किंवा झूमवरती प्रोडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे गुड मॉर्निंग पासून तर गुड नाईट पर्यंत जी काही प्रोडक्ट लागतात ती सगळी आहेत. जर टूथपेस्ट आहे, शॅम्पू, फेसवॉश, हेअर ऑइल, फेसवॉश, फेअरनेस क्रीम, एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत. त्यानंतर आपल्या सर्वांच्या घरामध्ये हे क्लीनर्स असतात. टॉयलेट क्लीनर असतं, फ्लोअर क्लीनर असतं, बाथरूम क्लीनर असतं. अशा प्रकारचे प्रोडक्ट्स मित्रांनो माय लाईफस्टाईलमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे इंडिया ग्रुप ॲग्रिकल्चर. जर तुम्ही मीटिंग बघत आहात आणि तुम्ही जर एक शेतकरी आहात, तर मी तुम्हाला आजच एक आव्हान करेन की मित्रांनो 100% इंडिया ग्रोचे प्रोडक्ट हे तुमच्या शेतात वापरले पाहिजे. फार अल्टिमेट आणि जबरदस्त रिझल्ट आहे आणि 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. आता तुम्ही प्रोफाईल पाहिली, प्रोडक्ट पाहिलं, आज सगळ्यात महत्वाचं, सर मला सगळं कळालं हो. मला कंपनी पण कळाली, प्रोफाईल पण कळाली, प्रोडक्ट पण कळाले, पण मला काय भेटणार? तर मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. पुढचे 10 ते 15 मिनिटं फार महत्वाचे आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले ना, तर 100% तुम्हाला पण ह्या इंडस्ट्रीतून चांगले पैसे येऊ शकतात. तर बघा, माय लाईफस्टाईल आहे ना 2 प्रकारची इन्कम देते. एक देतं पर्चेसिंग वरती, दुसरं देतं प्रमोशन वरती. आता तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की यार पर्चेसिंग वर कसं काय पैसे भेटणार? आम्ही तर आयुष्यभरात किती वर्षांपासून पर्चेसिंग करतो, आम्हाला काही फायदा झालेला नाही. तर मित्रांनो एक छोटंसं एक्झाम्पल आहे. दुकान ए, दुकान बी आहे. दुकान ए मध्ये एक्स जी प्रोडक्ट आहे ती 12 रुपयाला आहे आणि बी दुकानामध्ये तेच एक्स प्रोडक्ट 10 रुपयाला आहे. तुम्ही कुठून घेणार? तुम्ही कुठून घेणार? जिथं स्वस्त आहे तिथून. तर सेम टू सेम जे 2 रुपये तुमचे वाचणार आहे ते तुमच्या इन्कम मध्ये कन्सिडर करता येतात. आणि दुसरा आहे प्रमोशन. माझा तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे. एका फॅमिलीची म्हणजे 4 ते 5 लोक ज्या फॅमिलीत 3 ते 4 लोक राहतात, त्यांची महिन्याची रिक्वायरमेंट काय काय आहे ना? दर महिन्याला काय काय सामान त्यांच्या घरात लागतं? टूथपेस्ट, शॅम्पू, सोप, हेअर ऑइल, फेसवॉश, ऑल टाइप्स ऑफ क्लीनर, कॉस्मेटिक्स, पेन किलर, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि आपण काय करतो? आपण हे प्रोडक्ट कुठून घेतोय? आपण घेतो फ्लिपकार्ट, अमेझॉन, त्याच्यानंतर डीमार्ट फार लोकांचं फेमस आहे ना, बिग बास्केट आहे, स्नॅपडील आहे, खूप सारे ऑनलाईन ऑफलाईन प्लॅटफॉर्म आहेत. आपण काय करतोय? तिथून घेतोय. मग ज्या वेळेस मी प्रेझेंटेशन पाहिलं त्यावेळेस माझ्या डोक्यात काय आलं? म्हटलं यार सर हे प्रोडक्ट आहेत, हे काय करायचं आहे नेमकं? तर त्यांनी मला सांगितलं, म्हणून सर तुमच्या घरचा किराणा कितीचा होतो? म्हटलं तर आमच्या घरचा किराणा 3 ते 4 हजाराचा होता. आम्ही 4 लोक आहे. बरं, त्याच्यापैकी साबण, तेल, पेस्ट, शॅम्पू, फेसवॉश, फेअरनेस क्रीम, इनेलर, हँडवॉश हे कितीचं होतं? म्हटलं सर मिनिमम आमच्या घरात 500 रुपयाचं होतं. मला पण असं वाटतं जी तुम्ही लोक मीटिंग बघताय तुमच्या घरातून 500 रुपयाच्या वस्तू दर महिन्याला तुम्ही आणता. 12 महिन्यांचा खर्च किती झाला म्हणून सर? म्हटलं सर 6,000. माझं मॅथ्स फार पक्क आहे. मग सर तुम्ही हे प्रोडक्ट किती वर्षांपासून वापरताय?
म्हटलं आमच्या घरात तर माझ्या वडिलांपासून प्रोडक्ट चालू आहे, पण आपण 20 वर्ष पकडू मोठामोठी. मग 6,000 गुणिले 20 केले मित्रांनो, शॉकिंग एक आकडा आला तुम्हाला, पण आज तुमच्या डोळे पण तुमचे साफ होतील. 1,20,000चे प्रोडक्ट मार्केटमधनं कळत न कळत आपण वापरले. मार्केटने आपल्याला काय दिले? काहीच दिले नाही. या ठिकाणी हीच प्रोडक्ट जी मी तुम्हाला दाखवली ती परचेस करून आपल्याला व्यवसाय करण्याची संधी आहे. तर बघा, आता आपण चेक करू पॉवर ऑफ नेटवर्क. मी तुम्हाला बोललो की प्रमोशन करून सुद्धा माय लाईफस्टाईल आपल्याला पैसे देतं. ते कशाच्या माध्यमातून देतं? नेटवर्किंगच्या माध्यमातून देतं. हे रिक रॉक आहे. मे 15, 1940 मध्ये त्यांनी मॅकडॉनल्ड्स नावाचं एक शॉप चालू केलं, एक दुकान चालू, एक रेस्टॉरंट चालू केलं. आणि ते रेस्टॉरंट आज वाढता वाढता 41,800 त्यांची रेस्टॉरंट आहे पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण जगभरात. आणि प्रत्येकाकडनं त्यांनी जरी 2%, 3% जरी मार्जिन पकडलं तरी दररोजचं 41,800% त्यांचं इन्कम होतं. मित्रांनो, यांची डेथ झालेली आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या फॅमिलीला इन्कम मिळते. का? कारण पॉवर ऑफ नेटवर्क. आता नेटवर्क वाढवल्यामुळे काय काय फायदा होऊ शकतो ते आपण बघूया. बेनिफिट्स ऑफ नेटवर्क. एक चहाचा दुकानदार आहे येवले मृत्युल्य, तो रोज आहे ना 500 चहा विकतो. बरोबर, एक चहाची किंमत 3 रुपये आहे, तर 3 गुणिले 500 त्याचं एका दिवसाचं इन्कम होतं 1,500 रुपये. हे मान्य करतो तुम्ही? आता येवले अमृततुल्यवाला फार हुशार आहे. त्याने काय केलं? त्याने 1,000 चहाची दुकानं टाकली. आता प्रॉफिट इथे 3च रुपये. 1,000 गुणिले 3, 1,000 गुणिले 500, सॉरी, 1,000 गुणिले 500 किती चहा विकल्या गेल्या? 5 लाख चहा विकल्या गेल्या. प्रॉफिट 3 रुपये आहे, पण इन्कम झालं 15 लाख. मला सांगा, 1500 जास्त आहे का 15 लाख? एक्झॅक्टली 15 लाख जास्त आहे, कारण नेटवर्क बनवण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता बघा मित्रांनो, हा बिझनेस आता तुम्हाला सगळं कळालं. आता तुम्हाला स्टार्ट करायची इच्छा होते माझ्यासारखी, की यार काय भारी आहे ना, की पैसे देऊन प्रोडक्ट खरेदी करायचे आणि मग आपला व्यवसाय सुरू होणार. तर आता लगेच तात्काळ मीटिंग झाल्या झाल्या तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला लिंक आले त्याला तुमचा आधार कार्ड टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आयडी टाकायचा आणि प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे. आणि ती आमची जी लोक आहेत, आमची जी काही टीम आहे, ती तुम्हाला 2 ॲपचे लिंक पाठवतील. एक ॲप माय लाईफस्टाईलचं आहे, दुसरा इंडिया शॉपिंगचं. हे 2 ॲप तुमच्या डाउनलोड करून घ्या. आता तुम्हाला एवढं तर कळालं, पण नेमकं अजूनही कळत नाही सर पैसे कसे मिळणार. तर मित्रांनो बघा, फार सिंपल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्चेसिंग करायची आहे. आता पर्चेसिंग का करायची? मार्केटमध्ये कुठे ना कुठे पर्चेसिंग केली, इथून पण सेम पर्चेसिंग आपल्याला करायची. तर तुम्ही 70,000ची पर्चेसिंग करू शकता, त्याला तुम्हाला 84% फायदा होणार. 30,000ची करू शकता, ते 36% आणि 10,000ची करू शकतात 12%. हे 3 प्रकारचे प्रॉफिट्स तुम्हाला होतील. प्रॉफिट समजून घ्या, धावपळ करू नका, लगेच मीटिंग सोडून बंद करू नका, की पैसे 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 मागताय, पैसे मागताय, लगेच लोक पळून जातात. असं करू नका. पूर्ण मीटिंग आता इथपर्यंत तुम्ही आला, जर 23 मिनिटांपासून तुम्ही जर ही मीटिंग कंटिन्यू करत असाल तर डेफिनेटली तुम्ही पण माझ्या ठिकाणी येणाऱ्या काळात बसणार. कारण तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं म्हणून तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत टिकले. तर 10,000ची खरेदी करून सुद्धा सुरू करू शकता. मग फायदा काय होणार? तर सगळ्यात पहिला फायदा होतो रिटेल इन्कम. बघा कसं, आता तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर झाले, तुम्हाला प्राइस डीपी प्राइसला भेटणार, डिस्ट्रीब्युटर प्राइस, आणि कस्टमरला तुम्ही एमआरपीने विकू शकता. एका प्रोडक्ट ते वेलहर्ट, या वेलहर्ट प्रोडक्टमुळे माझ्या वडिलांचा बायपास वाचलाय. हे हृदय मजबूत ठेवण्याचं काम करतं. हे प्रोडक्ट 594 रुपयाला आहे आणि एमआरपी आहे त्याची 797. एका प्रोडक्ट मागे 203 रुपये मार्जिन आहे. पर डे जर तुम्ही 3 सेल केले तर 609 रुपये इन्कम, आणि एका महिन्याचं इन्कम पकडलं तर 18,270. रिटेल इन्कम घेतलंच पाहिजे असं गरजेचं नाही. ज्यावेळेस हा प्रेझेंटेशन मी पाहिलं होतं, मला पण वाटलं होतं की मला पण प्रोडक्ट विकायचे आहेत का, तर तसं अजिबात नाही मित्रांनो. आपण घरी वापरण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. तुमच्या ज्या काही शंका आहेत, ज्या व्यक्तीकडनं तुम्हाला लिंक आले त्याला तुम्ही मीटिंग झाल्यानंतर नक्की विचारा. पुढे जाऊया सेल्स टर्नओव्हर म्हणून. ज्यावेळेस तुम्ही 100 रुपयाची खरेदी करता तुम्हाला 75 बिझनेस व्हॉल्यूम मिळतो, आणि ह्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रत्येक हप्त्याला पैसे कमवू शकता. ते कसे? तिथं तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात. आता तुम्हाला 2 ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2, आणि आपल्याला 2 टीम बनवायची आहे, टीम ए आणि टीम बी. पहिल्या आठवड्यामध्ये टीम ए मध्ये 50,000चा बिझनेस झाला, टीम बी मध्ये 50,000चा बिझनेस झाला. 50,000ची एक पेअर झाली, 50,000चे 12%, 6,000 रुपये तुम्हाला त्या आठवड्यात भेटणार. प्रत्येक शुक्रवार हा कटाप असतो आणि प्रत्येक बुधवारी ते पैसे येतात. दुसरा आठवडा 70,000 बीवी झाला आणि टीम बीने 40,000 बीवी केला. मग माझ्या डोक्यात एकच डाऊट आला, हे कमी जास्त झालं, मग आता कसं होणार? तर मित्रांनो, जी छोटी अमाऊंट आहे ती मॅच होते. 40,000चे 12%, 4800 मिळणार. 70,000चे जे आहेत ना त्याच्यापैकी 40 वापरले गेले, 30,000 कॅरी फॉरवर्ड होणार. पुढच्या वीकमध्ये 80,000मध्ये फ्रेशमध्ये बिझनेस आला आणि 1,10,000 फ्रेशमध्ये टीम बीने बिझनेस आणला. आता 80,000 प्लस मागचे 30,000, 1,10,000, आणि टीम बी कडनं 1,10,000 मॅचिंग होणार. 1,10,000चे 12%, 13,200 तुम्हाला इन्कम मिळणार. अशा पद्धतीने तुम्ही इन्कम देऊ शकतात. बघा मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही पर्चेसिंग करणार 10,000ची, तेव्हा तुम्ही 9 प्रकारची इन्कम घेण्यासाठी इलिजिबल होतात. बघा,
मी एक काम करतो, मला त्याच्या हिशोबाने 30 तारखेला पगार मिळतो. तुम्ही पण एकच काम करताय, गेल्या इतक्या वर्षांपासून तुम्हाला पण तेवढे लिमिटेड पैसे मिळतात. ह्या ठिकाणी तुम्हाला 9 प्रकारची इन्कम घेण्याचा एक चांगला मोठा ऍडव्हान्टेज आहे. पहिलं रिटेल इन्कम तुम्ही घेऊ शकता, सेल्स टर्नओव्हर बोनस आहे. रँक इन्कम आहे 2% पासून 7% परफॉर्मन्स बोनस सुद्धा आहे. मी एक एम्प्लॉई मित्रांनो, आम्हाला फक्त वर्षातून एकचदा बोनस मिळतो. ह्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला बोनस घ्यायचा तुम्हाला चान्स आहे. स्टार परफॉर्म बोनस आहे, लॉयल्टी बोनस आहे, अवॉर्ड रिवॉर्ड्स आहे, एनटीसी बोनस आणि रॉयल्टी इन्कम. मला सांगा, रॉयल्टी इन्कम ह्या जगामध्ये 2 ते 3 कॅटेगरीच्या लोकांना मिळतात. जर तुम्ही पुस्तक लिहिलं असेल तर रॉयल्टी भेटेल. जर तुम्ही खूप मोठे सिंगर असाल आणि तुमची गाणी जर आजही लोक वाजवत असतील तरी तुम्हाला रॉयल्टी भेटेल. म्हणायचा मुद्दा एकच आहे मित्रांनो, काम एकच करायचे, पण आपल्याला 9 प्रकारची इन्कम घेण्याची संधी या व्यवसायातून आहे. पुढे जाऊ मित्रांनो, माझ्यासारखा एक एज्युकेटेड व्यक्ती या व्यवसायात येतो आणि माझ्यामध्ये काय काय बदल होतं ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. लास्टला तुम्हाला आहे ना, एका अशा व्यक्तीला ऐकायचं ना, त्यांची 100% 360 डिग्री लाईफ बदलली, त्यांची पर्सनॅलिटी पूर्ण चेंज झाली. ऑलरेडी एक चांगला गव्हर्नमेंट जॉब असून सुद्धा त्यांना माहिती नव्हतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय असतं. त्यानंतर बघा, कम्युनिकेशन स्किल. ही स्किल, ही जी तोंडाची स्किल आहे ना, ही फार महत्वाची आहे. बोलाल तर बोलाल, बोलाल तर वाचाल, है ना. जर तुम्ही जास्तीत जास्त बोलण्याची कला शिकले तर तुम्ही लोकांवरती राज्य करू शकतात. म्हणायचा अर्थ असा आहे, तुम्ही लोकांच्या मनात राज्य करू शकतात. ग्रुमिंग. बघा, आज तुमच्या समोर एकदम वेल ड्रेस मी बसलो आहे. ह्या गोष्टी मी या व्यवसायातून शिकलो. हाऊ टू सोशल मीडिया, है ना. तुम्ही नक्कीच कुठला तरी इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या ऍड मध्ये आम्हाला पाहिलं आणि आम्ही मित्रांनो तुमची 100% मदत करू. तुमचं इंस्टाग्राम ग्रोथसाठी, तुमचं फेसबुक ग्रोथसाठी, फेसबुक पेजच्या ग्रोथसाठी. हा आमच्याकडनं तुम्हाला एक बोनस पॉईंट राहणार आहे. पब्लिक स्पीकिंग. मित्रांनो, ज्यावेळेस मी या व्यवसायात आलो होतो, मी ज्यावेळेस पहिल्यांदा स्टेजवर गेलो, माझे पण पाय कापत होते, आवाज कापत होता, थरथरत होतो आणि असं वाटत होतं यार मला जमणार नाहीये. पण मित्रांनो, थँक्स टू माय लाईफस्टाईल, का त्याच्यामुळे आज मी हजारो लाखो लोकांसोबत माझे 2 शब्द सांगू शकतो, ते पण हिमतीने. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे पॅसिव्ह इन्कम. आजच्या जगामध्ये 95 ते 98% लोक हे ऍक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम कमवत आहे. ऍक्टिव्ह सोर्स म्हणजे काय? रोज कामाला जाणं आणि रोज पैसे कमवणं. आणि पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम काय? आयुष्याचा काही काळ फार गाढवासारखी मेहनत करायची आणि उरलेला आयुष्याचा काळ हा राजासारखं जगायचं. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. आणि लास्ट पॉईंट आहे मित्रांनो, नेम फेम. आज प्रत्येकाला वाटतं की आम्हाला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे. सर नो. आज जर तुम्ही मीटिंग अटेंड करत असाल तर तुम्हालाही वाटतं आज जी तुमची ओळख तुमच्या मिस्टरांमुळे आहे, आज जी तुमची ओळख तुमच्या पॅरेंट्समुळे आहे, मग तुम्हाला असं वाटलं पाहिजे का तुमच्या पॅरेंट्सला तुमच्या मिस्टरांना बोललं पाहिजे तुम्ही यांची मिस्टर आहेत का, यांची हस्बंड आहे का. स्टुडंटला वाटलं पाहिजे का अरे तुमच्या आई वडिलांना भेटल्यानंतर वाटलं पाहिजे त्यांना प्राऊड की अरे तुम्ही ह्याची ह्याची आई वडील आहे का, है ना. तर नेम फेम कमवण्याचा चान्स आहे मित्रांनो. तर तुम्हाला जे बोललो होतं शेवटपर्यंत बसून राहा, तुमच्यासाठी एक जबरदस्त सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज आहे मित्रांनो, बघा. माझ्यासारखा हायली एज्युकेटेड व्यक्ती ह्या व्यवसायामध्ये का आला? स्टार अट्रॅक्शन काय? एक 10 सेकंदासाठी मी पण डोळे बंद करतो, तुम्ही पण डोळे बंद करा. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात, ती नोकरी असू शकते, तो व्यवसाय असू शकतो, किंवा कुठल्याही प्रकारचे रोजंदारीचं काम असू शकतं. एक 10 सेकंद डोळे लावा आणि स्वतःला विचारा की जर का आज मी हे जग सोडून निघून गेलो तर माझ्या फॅमिलीला काय मिळणार? विचार करा मित्रांनो. तुमच्या फॅमिलीला फक्त कर्ज मिळणार जे तुमच्यामुळे झालं. आणि जीवाचा काही भरोसा आहे का? नाही. माणूस हा पाण्याचा बुडबुड आहे, कधीही त्याची मृत्यू होऊ शकते आणि मृत्यू अटळ आहे. मित्रांनो, माझ्यासारखा हायली क्वालिफाईड व्यक्ती हा बिझनेस का करू शकला? तर एकच कारण आहे, नॉमिनी फॅसिलिटी. आता तुम्ही डोळे उघडा आणि एकदा व्यवस्थित मी जे सांगतोय माझ्या चेहऱ्याकडे बघून समजून घ्या. ह्या व्यवसायामध्ये नॉमिनी फॅसिलिटी आहे. ते कशी? मित्रांनो, माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. 38 वर्ष त्यांनी गव्हर्नमेंटची सर्व्हिस केली, पण त्यांचा जॉब मला मिळाला का? नाही. या व्यवसायामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल मी काम करतोय आणि मी जॉब पण करतोय. जॉब करत असताना जॉबमध्ये काही बरं वाईट झालं तर मला सॅलरी मिळणार आहे का? नाही मिळणार. आणि ह्या व्यवसायामध्ये माझा बिझनेसचा लायसन्स माझ्या मिसेसच्या नावावर जाईल. मला काही झालं तर मला जे काही इन्कम येणार होतं ते मिसेसला येत राहणार आहे, आणि मिसेसला काही झालं तर माझ्या मुलांना पैसे येत राहणार. जर का मी जिवंत आहे, माझी मिसेस जिवंत आहे, माझा मुलगा किंवा मुलगी जेव्हा 18 वर्षांचे होणार ना, तर तेव्हा त्याला परत शून्यापासून काम करण्याची गरज नाही. माझं लायसन्स डायरेक्टली त्याच्या नावावर जाणार. मित्रांनो, हा एकमेव इंडस्ट्री आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉमिनी फॅसिलिटी होतं. तर एकदा परत विचार करा, हे जग जर तुम्ही सोडून गेलं तर तुमच्या फॅमिलीचं काय? तर मित्रांनो, येऊया आता शेवटच्या पॉईंटवरती. सरप्राईज. एक बिग सरप्राईज आहे मित्रांनो तुम्हाला. आता तुम्हाला अशा एका व्यक्तीला ऐकायचंय का त्या व्यक्तीचं लाईफ
या व्यवसायाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षात 360 डिग्री बदलले मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या जोरदार क्लॅपिंगमध्ये मी त्यांना इथे इन्व्हाइट करतो. तर अबाउट मी, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही, तो व्यक्ती मीच आहे मित्रांनो. तर माझ्याबद्दल मी छोटासा परिचय देईन. नाव माझं मनोज चौधरी. बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे आणि सध्या महावितरण MSCB, जे तुमच्या घरात लाईट बिल येत असेल ना, हां, तर तिथं ॲज अ असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता या पदावर आहे. आणि बेसिकली तुम्हाला खरं सांगायचं झालं तर पगार कमी पडत होता म्हणून मी इंडस्ट्रीचे सिलेक्शन केलं. आता माझा पगार किती आहे? ही सॅलरी स्लिप आहे माझी नोव्हेंबर 2024ची. त्याच्यामध्ये बघा खाली सगळ्या टोटल अर्निंग्स 1,30,742 रुपये माझी सॅलरी आहे. हा माझा पगार आहे मित्रांनो. आणि एवढा पगार असून सुद्धा मी हा व्यवसाय करतो. काय कारण असू शकतं? तर कारण नंबर एक, मला माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचे. तुम्हाला पण कदाचित तुमच्या चिल्ड्रनला, तुमच्या मुलांना, मुलांना तुम्हाला डॉक्टर बनवायचं असेल, पण प्रॉब्लेम आहे की काय? प्रॉब्लेम आहे पैसा. आजच्या डेटला एक चांगल्या कॉलेजमध्ये MBBS करायचं झालं तर 1 कोटी रुपये खर्च आहे. आणि आज माझा मुलगा फक्त 4 वर्षांचा आहे. आजच्या 15 वर्षानंतर किंवा असं पकडा तुम्ही 13-14 वर्षानंतर त्याचं MBBSला ऍडमिशन घ्यायचं. आजची फी 1 कोटी आहे. 15 वर्षानंतर, 14 वर्षानंतर फी किती होणार? फी होणार मित्रांनो 2 ते 3 कोटी. आजचा माझा पगार आहे 1,30,000. 15 वर्षात पगार वाढून वाढून किती वाढेल? इमॅजिन किती वाढेल? अंदाज काय वाटतं तुम्हाला? पगार माझा दुप्पट होऊ शकतो, तिप्पट होऊ शकतो. 3 पट जरी पकडला, 3 लाख जरी पकडले महिन्याचे, तरी 12 महिन्यांचे झाले 36 लाख. तरी सुद्धा माझा मुलगा इंजिनियर बनू शकत नाही. मग मला काय करायला पाहिजे? मग मला एक काय नाही की ऑपॉर्च्युनिटी शोधत होतो मित्रांनो. 2018 मध्ये ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली, पण मी पण तुमच्यासारखा फार दीड शहाणा होतो. मी काय केलं, मी एका कानाने ऐकून घेतलं, दुसऱ्या कानाने सोडून दिलं. तर मला असं वाटायचं यार, हे आपल्या कामाचं नाही आहे. मी एवढा चांगला इंजिनियर आणि हे असली कामं करायची का? साबण तेल पेस्ट विकायची कामं करायची का नाही? हे माझ्या मनात डाऊट होता. तुमच्या पण मनात असू शकतो. मित्रांनो, 2018 मध्ये ऐकलं नाही. 2019 मध्ये एक व्यक्ती मला सांगायला आले, ते 12वी फेल होते आणि ते मला सांगायचे, मनोज सर, ह्या व्यवसायाच्या माध्यमातून एक चांगलं घर होतं. म्हटलं माझं ऑलरेडी मोठा बंगलो आहे. सर, या व्यवसायाच्या माध्यमातून 4 व्हीलर मिळते. म्हटलं सर, माझ्याकडे 10 लाखाची ऑलरेडी कार आहे. सर, या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला देश विदेश यात्रा करायला मिळणार. तर मित्रांनो, 2019 मध्ये ऑलरेडी विथ फॅमिली मी दुबई जाऊन आलो. मला काही वाटत नव्हता व्यवसाय करावा. फक्त कारण नंबर एक मी तुम्हाला सांगितलं, मुलाला डॉक्टर बनवायचे. आणि कारण नंबर दोन, नॉमिनी फॅसिलिटी, जी का मार्केटमध्ये कुठे नाही. मित्रांनो, आज सांगायला प्राऊड फील होता, 3,500पेक्षा जास्त लोकांचं माझे टीम आहे आणि सगळे टीम माझे फिजिकल आहे. माझी एकच रिक्वेस्ट असेल मित्रांनो, तुम्ही जर का ही मीटिंग आता शेवटपर्यंत बघत असाल तर डेफिनेटली मला ऐकल्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायला कोणी थांबू शकत नाही. कारण तुम्ही बघा, ह्या लाईफमध्ये, ह्या पूर्ण तुमच्या होल लाईफमध्ये कितीतरी लोकांच्या डोक्यामध्ये चांगल्या चांगल्या आयडियाज आहेत, पण त्या सगळ्या आयडियाज आहे ना जमिनीखाली आहेत. आणि ते लोक मेली, त्यांनी कधी ऍक्शन घेतलीच नाही. मी ऍक्शन घेतली मित्रांनो. आम्ही सोबत 9 इंजिनियर लोकांनी मिळून हे प्रेझेंटेशन पाहिलं होतं. 9 पैकी मी एकट्याने डिसिजन घेतला आणि त्याचा परिणाम बघा मित्रांनो काय झाला. हे माझं 13 डिसेंबर 2024चं इन्कम आहे. 7 दिवसांचं इन्कम बघू शकता. रेड मार्कमध्ये 92,168. पूर्ण हा जो व्यवसाय आहे माझ्या मिसेसच्या नावावर, अश्विनी मनोज चौधरी, ती आणि मी दोघं मिळून हा व्यवसाय करतो. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही पगार बघा, पगाराची स्लिप बघा, 1,30,742 पैकी 43,000 रुपये माझं डिडक्शन आहे. 43 जर का मायनस केले 1,30,000 मधून, तर माझ्या माहितीप्रमाणे 92,000 होता. आणि हे जे 92,000 आहे हे पूर्ण 30 दिवसांचं इन्कम आहे. आणि हे जे MI लाईफस्टाईल कडून आलेलं इन्कम आहे हे 92,000 हे फक्त 7 दिवसांचं इन्कम आहे. मी तुम्हाला आजच्या डेटला प्रॉमिस करू शकतो, जर का तुम्ही लगेचच आमच्यासोबत बिझनेस करण्याचा निर्णय घेतला तर 100% तुमच्या लाईफमध्ये 3 ते 4 वर्षात असे सिच्युएशन येणार आहे. आणि आम्ही ऑनलाईनमध्ये वर्क करायला सुरू केलंय ह्या वर्षापासून. जर तुमच्याकडे आज हा व्हिडिओ आला असेल तर लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य 100% बदलणार आहे. बघा लाईफस्टाईल कशी झाली. ज्या व्यक्तीला आधी कपडे घालायची अक्कल नव्हती, ज्या व्यक्तीला चष्मा किंवा पॅन्ट किंवा शूज कुठले घालायचे याची अक्कल नव्हती, तो व्यक्ती या बिझनेसमध्ये येतो आणि स्वतःचा लाईफ ट्रान्सफॉर्म करतो. मित्रांनो, एकच एक रिक्वेस्ट आहे, एक शेवटचं बोलेल आणि माझं बोलणं संपवणार आहे. आजपर्यंत तुम्ही सगळ्या लोकांनी बसने प्रवास नक्की केला असेल, येस ऑर नो? ओके. ट्रेनने पण प्रवास केला असेल, येस ऑर नो? मला सांगा, ट्रेनचा ड्रायव्हर, बसचा ड्रायव्हर हे तुमच्या ओळखीचे आहे का? नाही. मग कसं त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पूर्ण लाईफ देऊन देतात? तुम्हाला कसा भरोसा आहे तुम्हाला त्यांच्यावर, की आपल्याला योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचवतील? तो व्यक्ती ओळखीचा नाहीये. कदाचित
ही लिंक तुम्हाला ज्यांच्याकडनं भेटली तो व्यक्ती पण तुमच्या ओळखीचा नसेल. आणि जर अजूनही तुम्ही या मीटिंग मध्ये असाल ना, तर 100% तुम्ही माझी जागा घेणार. मित्रांनो, तो व्यक्ती पण ओळखीचा नाहीये, पण तुम्ही ट्रस्ट करू शकता. मग ट्रस्ट करण्यासाठी काय, तुम्हाला अजून माहिती जाणून घेण्यासाठी काय, तर मित्रांनो, माझी प्रोफाईल इंस्टाग्रामची IBO मनोज इंस्टाग्रामला टाका. माझी पूर्ण प्रोफाईल चेक करा. बऱ्याचशा लोकांना वाटतंय फेक आहे, मनोज चौधरी साहेब जे काही सांगतायत ते चुकीचं असू शकतं. तर त्याच्यात माझी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कसा या बिझनेसमध्ये स्टेप बाय स्टेप हळूहळू मी ग्रो झालो. तर मित्रांनो, IBO मनोजला व्हिजिट करा आणि त्या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा अपडेट्स येत राहतील आणि डाऊट न घेता डिटेल घ्या. मग आता तुम्हाला एक कॉल बुक करायचा आहे. कॉल बुक कोणाला करायचं आहे? अजूनही जर तुम्ही ही मीटिंग अटेंड करत असाल, तर ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत लिंक आली ना, त्याला लगेच कॉल करा. लगेच तुमचं आधार कार्ड, तुमचं मोबाईल नंबर, ईमेल ID लगेच पाठवा. दोन्ही ॲप रजिस्टर करा आणि आजच छोटी मोठी पर्चेसिंग करून व्यवसायाला सुरुवात करा. मला माहिती आहे, मला 100% माहिती आहे की तुमच्याकडे पैसे नाही आहेत. तुमच्याकडे पैसे नाही म्हणून तुम्ही फॉर्म भरला. मित्रांनो, पैसे कोणाकडेच नसतात, पैसे मॅनेज करावे लागतात. एक शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि माझं बोलणं संपवलं मी. 2 मिनिटासाठी तुम्ही विचार करा. आज तुमचं म्हणणं आहे तुमच्याकडे पैसे नाही आहेत, चला मान्य आहे. हा प्रॉब्लेम आजचा आहे का पिढ्यानपिढ्यांचा? पिढ्यानपिढ्यांचा. 2 सेकंद डोळे बंद करा आणि विचार करा. आज जर का आपल्या घरामध्ये एखादी मेडिकल इमर्जन्सी जर आली तर आपण काय करतो? आपण कुठून ना कुठून फोन करतो, ऍडजस्ट करतो, अरेंजमेंट करतो आणि कसं तरी पेशंटला दवाखान्यात नेतो. कारण का? कारण दवाखाना फार गरजेचा आहे. सेम टू सेम मित्रांनो, आज तुमच्या घरी फायनान्शियल इमर्जन्सी आहे. आज जर तुम्ही डिसिजन नाही घेतला ना, तर 2024 जसं गेलं ना, सेम टू सेम 25 पण तसंच जाणार. आज तुम्ही माझं फक्त इंस्टाग्राम प्रोफाईल मध्ये बघा, किती किती लोकांच्या लाईफ मध्ये परिवर्तन आहे. आज जे सुरुवातीला माझ्या भरोश्यावरती 2 लोक आली होती, तर तुम्हाला आजच डिसिजन घ्यायचा आहे आणि आजच डिसिजन घेऊन तुम्हाला कामाची सुरुवात करायची आहे. आज आमच्या टीममध्ये जावेद तडवी सर आहेत, शशिकांत बेलदार सर आहेत, एकनाथ बेलदार सर आहेत, कविता पाटील मॅडम आहेत, पूजा बिरुल मॅडम आहेत. लेडीज पण आहे, जेंट्स पण आहे. एका पाठोपाठ एक अचिव्हमेंट करतात. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजची मीटिंग नक्कीच आवडली असेल. तर बघा, एक शेवटची स्टोरी आहे. स्टोरी सांगतो आणि संपवतो. इमॅजिन करा की एक झाडाची फांदी आहे, त्याच्यावरती 10 पक्षी बसलेले आहेत आणि 10 पक्ष्यांपैकी 8 पक्षी विचार करताय उडण्याचा. मला सांगा किती पक्षी त्या झाडाच्या फांदीवर राहतील? जर का तुमचं उत्तर 2 असेल तर मित्रांनो फार चुकीचं आहे. कारण का ते 10 पैकी जे 8 पक्षी ते फक्त उडण्याचा विचार करत होते. मित्रांनो, विचार करून काही होत नाही. जो व्यक्ती ऍक्शन घेतो त्याच्याच लाईफमध्ये परिवर्तन होतं. तर ह्या बिझनेसमध्ये येण्यासाठी आणि ऍक्शन घेण्यासाठी माझ्या आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुमचं वेलकम आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथंच थांबतो. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक्यू व्हेरी मच.